विषय क्रमांक 76 बोलत असताना आदरणीय सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी नवी मुंबई शहराच्या बाबतीत जे सामुदायिक स्वच्छतागृह आणि उच्च दर्जाचे एक समान वास्तुरचना हे शौचालयाच्या संदर्भात घेतलेली भूमिका आणि आणलेला ठराव खरोखरच त्यांचे मी शहराच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी हा एक युनिफॉर्म असा टॉयलेट ज्या ठिकाणी सगळीकडेच सगळ्यांना वापरता येईल आणि सगळे एक समान असतील असा ठराव या ठिकाणी आणलेला आहे, म्हणून मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. इटलीमध्ये वेनिस या शहरामध्ये ज्या वेळेस मी गेलो होतो त्यावेळेस 90 रुपये फक्त टॉयलेटसाठी तिथं पैसे भरावे लागलेले होते. फक्त याच्यासाठी बोललो की एखादं सुंदर असेल, एखादे ठिकाण चांगलं असेल तर ते आपल्याला स्वतःलाही ती घाण करायची इच्छा होत नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या शहरामध्ये राहतोय त्या शहरामध्ये आपल्या शहराचे शौचालय कसे असावे ह्या बाबतीत सागर नाईक साहेबांनी विचार केला आणि तो ठराव या ठिकाणी आणलेला आहे. परंतु मला या ठिकाणी सांगू इच्छितो मी की सन 2000 साला अगोदरची परिस्थिती वेगळी होती आणि 2000 सालानंतरची परिस्थिती वेगळी होती. कारण वाशी गावामध्ये 2000 सालापासून सिवरेज सिस्टम आली आणि जो नागरिक घराच्या बाहेर पडत होता तो घरामध्येच शौचालयामध्ये आपला वापर करावा लागला. पण त्याच्या अगोदरचे जे टॉयलेट जे काही उभे केलेले होते, मग ते ग्रामपंचायतने केले असतील किंवा महानगरपालिकेने केलेले होते, ते गरजेनुसार उभे केलेले होते. पण आज त्याचा वापर किंवा त्याची परिस्थिती आपण जर बघितली म्हणजे जर 2000 साला अगोदर त्याचा वापर 100% होत होता, 2000 किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होता, लोक लाईनीत उभे राहायची. परंतु त्याच्यानंतरची परिस्थिती अशी आहे की मला असं वाटतं की आता त्याचा वापर हे 10 ते 15% फक्त ज्या वेळेस प्रवासामध्ये किंवा तिथून जाणारा व्यक्ती जर समजा तिथं प्रवास करत असेल आणि मग त्याला त्यावेळेस शौचालयाचा उपयोग करावा असा वाटला तरच तो त्या ठिकाणी त्याचा वापर करत असतो. मग माझं असं म्हणणं आहे की ज्या जुईनगरमध्ये सेक्टर 23 मध्ये भूखंड क्रमांक 94 आणि प्लॉट नंबर 144 हे 2 शौचालय असे होते की जुईपाडा गावाच्या नागरिकांना त्यावेळेस आपल्याला माहिती आहे गावठाण आणि गाव आणि झोपडपट्टी भागामध्ये शक्यतो शौचालय नव्हती, परंतु शहरामध्ये शौचालय घरोघरी होती. परंतु ह्या 2 भूखंडांवरती जे शौचालय उभे केले हे गरजेनुसार उभे केलेले होते. परंतु आज त्याचा वापर त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात होतो तर आपण त्याचा जर सर्वे केला तर त्याच्यात आपल्याला अंदाज येईल. आणि म्हणून अशा शौचालयांच्या जागांवर आपण त्याच्यामध्ये चेंज ऑफ यूज करून त्या ठिकाणी नागरिकांसाठी हेल्थ सेंटर उभं करता येईल का, अभ्यासिका उभी करता येईल का आणि त्याच्यामध्येच शौचालयाचाही वापर कसा करता येईल अशा पद्धतीनं आज या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्यासोबतच वाशी गावाचा विचार करायला गेलो तर आयुक्त साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. बऱ्याच वेळेला काय होते की ज्या झोपडपट्ट्या उभ्या झालेल्या आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी आपण मोबाईल टॉयलेट उभे केले, तिथं शौचालय बांधले, त्याचा वापर फक्त झोपडपट्टीचेच लोक करतायत. म्हणजे आपण त्यांना प्रोत्साहन देतोय का? आज जर समजा त्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभा झाला, महाराष्ट्र भवन त्याच्यानंतर झारखंड भवन त्या ठिकाणी उभं आज काम चालू झालेलं आहे त्या ठिकाणी, मग त्यांनी मागणी केल्यानंतर आपण ते टॉयलेट काढणार आहोत का? हे सगळे विषय जे आहेत आपण काही ठिकाणी शौचालय जी बांधलेली आहेत, ठीक आहे, आपल्या केंद्राचा राज्याचा हा निर्णय आहे की बाहेर कोणी शौच करू नये म्हणून आपण त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट किंवा तिथं शौचालय बांधली जरी असली, परंतु आपण अतिक्रमण होत असलेल्या गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही किंवा देत नाही होत ह्या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. त्यासोबतच या प्रस्तावानुसार जसं मागाशी मी उल्लेख केला, परदेशात जर आपण पैसे देऊन जर समजा त्या ठिकाणी वापर करत असू तर आपल्या शहरामध्ये आपण जसं माझे सहकारी सूरज पाटील यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिका सेवा देणारी संस्था आहे आणि म्हणून आपण असे शौचालय उभे केले पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये असतील आणि मला स्वतःला असं वाटलं पाहिजे की मला घाण करायची नाही म्हणून. आणि म्हणून नवी मुंबई शहरामध्ये झाले काय माहिती आहे का, जो ठेकेदार जो आहे जो देखभाल करतो त्यांनी काय केलंय की त्याला माहिती आहे की मला फुकटचा तिथं साफसफाई कामगार कसा भेटेल तर त्याला तिथं राहण्याची व्यवस्था करून दिली, म्हणजे त्याला पैसे द्यायची गरज नाही,
तो त्याचा तो साफ करून घेईल का आता मी त्याला राहायला जागा दिली. अशी भूमिका ही ठेकेदारांची आहे आणि याच्यावर नजर जी आहे ही कुठंच मला अधिकाऱ्यांची दिसत नाही की नक्की तो साफसफाई करतो. तिथं राहणारा व्यक्ती हा साफसफाईसाठी तिथं राहतोय का तिथं त्याचं घर त्यांनी तिथं बसवलेलं आहे हेच नक्की अधिकाऱ्यांकडनं आपण पाहणी करत नाही. आणि म्हणून अडचण अशी निर्माण झाली की जो देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेला माणूस त्या ठिकाणी तो राहतोय आणि प्लस दारू पिण्यासाठी किंवा नशा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतोय किंवा तिथं तो जागा उपलब्ध करून देतोय. आणि अशी परिस्थिती ही सध्या नवी मुंबई शहरामध्ये आहे. आणि म्हणून सागरजी नाईक साहेबांनी आणलेल्या ठरावाला 100% सगळ्यांचंच सहमती आहे. परंतु ह्या ज्या काही चुकीचे काही पायंडे जे पडलेले आहेत किंवा चुकीच्या गोष्टी ज्या घडत आहेत याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने याच्यामध्ये पुढच्या गोष्टी घडू नयेत आणि म्हणून त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. उद्या त्या दर्जाचे जर समजा आपण शौचालय उभे केली पण त्यांचं नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जर कुठं कमजोर पडत असू तर त्यावेळेस मग परत तीच परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून या सूचना मी या ठिकाणी सभागृहासमोर मांडलेल्या आहेत. याच्यावर नक्कीच प्रशासन आणि सभागृह याच्याबद्दल विचार करेल अशी अपेक्षा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।